हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासाठी चॅप्टर 4 इन्कम टॅक्सचा टॉपिक 4 क्लबिंग, सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्डचे काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे हे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे, कारण की एक्झामची डेट जी आहे ती मार्च एक्सपेक्टेड सांगत आहे. मीन्स आपल्याजवळ आता खूप कमी वेळ आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपल्याला खूप मोठा सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, अकाउंटंट किंवा डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजरसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट 11 सब्जेक्ट्स, 12,500 प्लस एमसीक्यूज अँड 12,500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा जो सेक्शन आहे तो कम्प्लीट होऊन जाणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण क्लबिंग, सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्डचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे बेसिक एक्झेप्शन ऑफ 1,500 पर मायनर चाइल्ड इज अलाउड अंडर. प्रत्येक अल्पवयीन मुलासाठी 1500 ची सूट कोणत्या कलमांतर्गत मिळते? तर बघा, ऑप्शन आहे 10 ऑफ 10, एटीसी, 10 ऑफ 32 अँड 64 ऑफ 1A. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 10 of 32. 1,500 exemption per minor child whose income is clubbed with the parent income. Next, second, income earned by minor child for talent, and that is acting, example, is taxable in whose hand? अल्पवयीन मुलाचे कौशल्य प्रतिभेमुळे उदाहरणार्थ अभिनय मिळवलेले उत्पन्न कोणाच्या हातात करपात्र आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पॅरेंट, मायनर चाइल्ड, बोथ, एक्झॅम. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, मायनर चाइल्ड, अल्पवयीन मुलं. बिकॉज मायनर इन्कम इज जनरली क्लब इन पॅरेंट इन्कम except income from the manual work or talent, skill, special knowledge, etc. Next, third, income from asset transferred by individual to his spouse without adequate consideration is taxable in whose hand? पुरेशा मोबदल्याशिवाय पती पत्नीला हस्तांतरित केलेल्या मालमत्तेचे उत्पन्न कोणत्या हातात करपात्र आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफर स्पाउस, सेकंड ट्रान्सफरर, थर्ड बोथ इक्वली अँड फोर्थ मायनर चाइल्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रान्सफरर, हस्तांतर करणारी व्यक्ती. बिकॉज अंडर सेक्शन 64(1) ऑफ 4, income from asset transferred to spouse without adequate consideration is clubbed in the hand of transferor. Next, fourth, income from recoverable transfer of asset is taxable in. रद्द करता येण्याजोगा मीन्स रिकव्हरेबल हस्तांतरातून मिळणारे उत्पन्न कोणत्या हातात करपात्र आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफरी, ट्रान्सफरर, बोथ अँड ट्रस्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, ट्रान्सफरर, हस्तांतर करणारा. बिकॉज इन्कम फ्रॉम रिसिवेबल ट्रान्सफर इज क्लब इन हँड ऑफ ट्रान्सफर. ओके. Next, fifth, loss from house property can be set off against other head up to. गृह मालमत्ता तोटा इतर उत्पन्नाविरुद्ध कितीपर्यंत समायोजित करता येतो? बघा, ऑप्शन आहे 50,000, 1 लाख, 2 लाख, अनलिमिटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 2 लाख. इंटर हेड ऍडजस्टमेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी, लॉस अलाउड अप टू 2 लाख. नेक्स्ट, 6, बिझनेस लॉस कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट. व्यवसायातील तोटा कोणत्या उत्पन्नाविरुद्ध समायोजित करता येतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी इन्कम, कॅपिटल गेन, लॉटरी इन्कम, अदर बिझनेस इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, अदर बिझनेस इन्कम, इतर व्यवसाय उत्पन्न. बिकॉज बिझनेस लॉस कॅन नॉट बी सेट ऑफ अगेन्स्ट सॅलरी बट कॅन बी ऍडजस्टेड अगेन्स्ट अदर इन्कम बिझनेस. नेक्स्ट, 7, स्पेक्युलेटिव्ह बिझनेस लॉस कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट. सट्टा व्यवसायातील तोटा कोणत्या उत्पन्नाविरुद्ध समायोजित करता येतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एनी बिझनेस इन्कम, सॅलरी, स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इन्कम ओनली अँड कॅपिटल गेन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इन्कम, फक्त सट्टा व्यवसाय नफा. बिकॉज स्पेक्युलेटिव्ह लॉस कॅन बी ऍडजस्टेड ओनली अगेन्स्ट स्पेक्युलेटिव्ह बिझनेस प्रॉफिट. नेक्स्ट, 8, शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट. अल्पकालिक भांडवली तोटा कोणत्या नफ्याविरुद्ध समायोजित करता येतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली एलटीसीजी, ओनली एसटीसीजी, बोथ एसटीसीजी अँड एलटीसीजी अँड सॅलरी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, बोथ एसटीसीजी अँड एलटीसीजी. बिकॉज
STCL can be adjusted against both short term and long term capital. Next, ninth, long term capital loss can be set off against. दीर्घकालीन भांडवली तोटा कोणत्या नफ्याविरुद्ध समायोजित करता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट STCG, LTCG, सॅलरी, बिझनेस इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड LTCG बिकॉज TCL can be adjusted only against LTCG. तसंच बघा क्वांटिटी ॲप्टिट्यूडची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, हाऊस प्रॉपर्टी लॉस कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. गृह मालमत्ता तोटा किती वर्ष पुढे नेता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 4 इयर्स, 8 इयर्स, 6 इयर, इनडेफिनाइट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 8 इयर्स, 8 वर्ष, बिकॉज unabsorbed house property loss can be carried forward for 8 assessment year. Next 11th, business loan can be carried forward for. व्यवसाय तोटा किती वर्ष पुढे नेता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 4 इयर, 6 इयर, 8 इयर्स, इनडेफिनाइट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 8 इयर्स, बिकॉज non-speculative business loss can be carried forward for 8 years and return must be filled within due date. Next 12th, unabsorbed depreciation can be carried forward for. न समायोजित घसारा मीन्स unabsorbed depreciation किती वर्ष पुढे नेता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 8 इयर्स, 4 इयर्स, इनडेफिनाइट पिरियड, 6 इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इनडेफिनाइट पिरियड, अमर्याद कालावधी, बिकॉज unabsorbed depreciation can be carried forward indefinitely and set off against any head except salary. नेक्स्ट 13, स्पेक्युलेटिव्ह बिझनेस लॉस कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. ठीक आहे, सट्टा व्यवसाय तोटा किती वर्षे पुढे नेता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 8 इयर्स, 4 इयर्स, 6 इयर, इनडेफिनाइट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 4 इयर्स, बिकॉज स्पेक्युलेटिव्ह लॉस कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर 4 इयर्स. नेक्स्ट 14, लॉस फ्रॉम लॉटरी कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट. लॉटरीतील तोटा कोणत्या उत्पन्नाविरुद्ध समायोजित करता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी, बिझनेस इन्कम, कॅपिटल गेन अँड नॉट अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ नॉट अलाउड, परवानगी नाही, बिकॉज लॉस फ्रॉम लॉटरी, गॅम्बलिंग एक्सेट्रा कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट एनी इन्कम. नेक्स्ट 15, लॉस कॅन बी कॅरीड फॉरवर्ड ओनली इफ रिटर्न इज फिल्ड. तोटा पुढे नेता येण्यासाठी रिटर्न कधी भरलेला असावा? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनी टाइम, थर्ड बिफोर असेसमेंट, थर्ड विदिन ड्यू डेट अंडर सेक्शन 139 ऑफ 1 अँड आफ्टर नोटीस. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड विदिन ड्यू डेट अंडर सेक्शन 139 ऑफ 1, कलम 139(1) अंतर्गत नियम तारखेपूर्वी, बिकॉज बिझनेस अँड कॅपिटल लॉस कॅन बी कॅरीड फॉरवर्ड ओनली इफ रिटर्न इज फिल्ड within due date under section 139 of 1 and house property loss can be carried forward even if belated return be filled. Okay, तसंच बघा मराठी व्याकरण, फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अकाउंट, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इन्कम टॅक्स सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.